ज्या आपण आज गुरु लोकामध्ये आहोत, सत्य लोकामध्ये आहोत, तसं भगवान विष्णू वैकुंठात राहतो, भगवान कृष्ण गोलोकात राहतो, भगवान शिव कैलासात राहतो. तसे गुरुपुत्र हे सलोकतेत राहतात, म्हणजे गुरूंच्या कृपेमध्ये राहतात, गुरूंच्या लोकांमध्ये राहतात. तिला सलोकता म्हणतात. आणि इथं पुण्यसंचय वाढण्यासाठी गुरूंनी दिलेली जी मार्गक्रमणं आहे तिचं नाव आहे शिकवण. त्या शिकवणीचा ज्या वेळेला आपण अवडंबर करतो, त्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो, त्या शिकवणीचं उल्लंघन करतो, त्या इथे सुद्धा एकदा तिथलं पुण्य संपलं की बाहेर जावं लागतं. एका राजानं सांगितलं होतं की माझं राज्य हवं असेल तर चैत्र पाडव्याच्या दिवशी मी एका ठिकाणी बसून राहणार आहे, जो मला पहिला येऊन भेटेल त्याला हे राज्य मिळेल. आणि सगळी प्रजा आतमध्ये घुसली. वेगळ्या प्रकारचे मंडप घातलेले होते, त्या मंडपावर तुटून पडले. ज्याचे ज्याचे शांभवी होते, ज्याचे ज्याचे शौकीन होते, तिथे तिथे प्रत्येकजण तुटून पडला. मग कोणाला हे पाहिजे होतं, नाच गाणं पाहिजे, तिथे पडले काही जण कपड्यांमध्ये हौस, खरेदीमध्ये हौस, तिथे तुटून पडले. काही जण भोजन भाऊ, तिथे पडले. असे प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकून पडले. आणि जे इप्सित होतं, ज्याच्यासाठी हा राजवाड्याचा गेट उघडलेला होता, महाद्वार वेशीची उघडलेली होती, ते विसरले. आणि ज्याच्यामध्ये इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये अडकून पडले. आपलं पण थोडंसं तसंच होतं. आणि मग एकदा हे सगळं टायमिंग संपलं की राजा सांगतो की ठीक आहे, टायमिंग संपलं, सगळ्यांना हाकलून जा. का तर ह्या राज्य सांभाळण्याच्या लायकीचे हे नाहीत, त्यांना हाकलून घातलं जातं. अंगावर दागिने असतात ते ओढून घेतले जातात, कुणाचे त्याच्यामुळे कान फाटतात, कुणाचं नाक फाटतं. तेव्हा मग सलोक्त मुक्तीतून हाकलून घातलं जातं आणि बाहेर पडावं लागतं. तुमच्यासारखे काही समर्थप्रेमी, ईश्वरप्रेमी, गुरुप्रेमी लोक जे असतात ते पुढच्या वर्गात जातात. तिला म्हणतात समीप मुक्ती. त्याच्यावर कानिफ महाराजांनी बरीचशी उदाहरणं दिली. आणि मग गुरूंच्या जवळ, गुरूंच्या लोकात सगळेच असतात, पण गुरूंच्या जवळ जाण्याचा योग येतो. काय येतो? समीप मुक्ती कशी, गुरूंजवळ कसं यायचं? तर गुरूंनी जी दिलेली कार्य असतात ती कार्य ज्यावेळी आपण करायला लागतो, गुरु कार्याला झोकून देतो आणि गुरु कार्य करू लागतो, तेव्हा आपोआपच जवळ येतात. तुम्ही ज्यावेळी अशा सेवा घेता तर तुम्ही समीप मुक्तीच्या जवळ जाता. आता ही सेवा मिळाली, तुम्हाला जवळ जाता आलं की गर्व होता कामा नये, नाहीतर आपला पत्ता कट होत असतो. जितकं पुण्य आहे तितका वेळ गुरु मुकाट्यानं सण करत असतात. कारण तिथे त्या पदावर गेलो, समीप मुक्तीजवळ गेलो की आपल्याला बराचसा गर्व होता. तर तुला काय विचारायचं, माझं थेट स्वामींशी डायरेक्ट वशील आहे. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, ही संकल्पना निघून गेलेली असते. आणि गुरुना आपण कॅप्चर केलेलं आहे असा एक समज असतो. गुरूंचा जसं समुद्राच्या तळाची खोली कळत नाही, तसा गुरूंचा कधीच सांगपत्ता कळत नाही, आणि तिथेच आपण फसतो. म्हणून गुरूंचा कधी माप काढायचा प्रयत्न करायचा नाही. कारण उंची किती आहे परमात्म्याला कधी शोधता येत नाही ना. गुरुला आपण परमात्मा म्हणतो, तर ती उंची किती खोल आहे हे कळत नाही. आणि तिथे जो असा माप काढायला गेलेला असतो त्याला अशी काय किक बसते की तो समीपतेतून सलोकतेत तर राहिला पाहिजे ना, तो सलोकतेच्या बाहेरच डायरेक्ट इथे जपायचं असतं. जवळ येण्याचा मार्ग काय, तर गुरूंना जे आवडतं, गुरूंना जी गुरूंची कार्य आहेत, गुरूंची ध्येय धोरणं जी आहेत ती जो राबवणार आहे तो पटकन जवळ येणार. कारण गुरुजवळ गरीब श्रीमंत नाही, त्याला जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळत असे. गुरु कसा असतो की गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष हा भेदभाव नसतो, जात पात तर नसतो. तुम्ही मुसलमानात काय हिंदू आहात, ख्रिश्चन आहात की आणखीन कोण, हा इथं संबंधच नाही. जात पात पूछे ना कोई, जो हरि का भजन करे वो हरि का होई. त्यामुळे इथं जातीपातीचा तर काहीच संबंध येत नाही, राजकारणाचा तर काहीच संबंध येत नाही. इथे समीप येण्यासाठी एकच संधी असते, म्हणजे गुरुनी जे आपल्यावर जबाबदारी सोपवलेली असते. गुरु तुम्ही वावरत असताना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर, कृतीवर, हालचालीवर
क्षमतेवर बारकाईनं लक्ष ठेवून असतात की हा काय करू शकतो, ह्याला काय दिलं पाहिजे का. ते दिल्यानंतर गुरुनी दिलेली जी जबाबदारी असते ती निष्ठेनं निभावणं आणि प्रामाणिकपणे ती करणं हे महत्त्वाचं असतं. मग हळूहळू आपण समीप मुक्तीतून स्वरूपतेकडे येतो. आता स्वरूपतेकडे येतो त्यावेळी आपली विचारधारा पण, मगाशी काल कानिप महाराजांनी सांगितली की विचारधारा पण त्या लेवलची झालेली असते. आपले संकुचित विचार संपलेले असतात आणि आपण जंटलमन किंवा असं पूर्ण भरलेल्या ग्लासासारखे झालेले असतो आणि त्यामुळे संकुचित विचार जातात, ब्रॉड विचार येतात. मी आणि हा समाज एकच आहे, मी चराचरामध्ये भरलेला आहे. अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्या भावना वृद्धिंगत होऊ लागतात तिथंच ना सायुज्य मुक्ती. हे यथार्थ ज्ञान गुरुकृपेशिवाय शक्य नाही आहे. राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम, कृष्ण सांदीपणे गुरु केला. तेव्हा हा राम प्रत्यक्ष भगवंत होता, पण त्याला सुद्धा गुरु करावे लागले, कारण या कलियुगामध्ये गुरूंशिवाय तरणोपाय नाही. तेव्हा आपण इथे उच्च कोटीतले जे साधक तुम्ही सगळेजण बसलेले आहात, तर तुम्हाला हा मुक्तीचा तेने मुक्ती चारी साधे आली. जर चारही मुक्ती साधायची असतील तर एका वर्गातून दुसऱ्या वर्गात डायरेक्ट कुठल्याच वर्गात येता येत नाही. तेव्हा जी संधी आपल्याला चांगली मिळालेली आहे, सकारात्मक मिळाले, ती सकारात्मक घेतली पाहिजे. तो काय करतो हे बघू नका, मी काय केलं पाहिजे. तुम्हाला उच्च कोटीचे जर साधक व्हायचं असेल आणि तुम्हाला सायुज्य मुक्तीचे भोक्ते व्हायचे असेल तर इथं बसलेल्या कुठल्याच व्यक्तीला हे अशक्य नाही आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी, हे लक्षात ठेवा. अशक्य काहीही नाही आहे, फक्त तुम्ही ते शक्य केलं पाहिजे. ही गुरुंनी सांगितलेला जो बोध आहे तो आपल्या आचरणात आणला पाहिजे, आपल्या कृतीमध्ये आणला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे आणि त्याप्रमाणे जितकं प्रामाणिक वागता येईल तेवढं वागायचं. गुरु हा माझा जर प्राण आहे, गुरु माझा जर देव आहे, तर मी त्याच्याशी प्रामाणिक राहिलो पाहिजे. कारण गुरु हा वारंवार संधी देत असतो, तो कधीच मनामध्ये खुन्नस ठेवत नाही. त्याचं काम आहे फटकळपणा. गुरु असावा रोक ठोकडा, गुरु नसावा मिंदा, निंदा अथवा वंदा तो नाही कुणाचा बंदा, त्याला गुरु म्हणतात. त्यामुळे तो फटकळपणानं तुमच्यातला दोष काढायचा प्रयत्न करतो. तो दोष ज्यावेळी काढत असतो ते आपल्याला वाईट वाटतं. आपण ज्यावेळेला सकारात्मक दृष्टिकोनातून बघणार की माझ्या चुका काढणारे कोणीच नाही आहे, हे फक्त एकटेच आहेत चुका काढणारे. का तर ह्यांच्याशिवाय मला आहे कोण. मला बोलणारा, मला जवळ ओढणारा, माझ्यावर आगवणारा, माझ्यावर अधिकार गाजवणारा, यांच्याशिवाय मला कोण आहे. असं ज्यावेळी नातं तयार होतं तर सायुज्य मुक्ती कठीण नाही आहे. तेव्हा आपल्याकडून हे अशा प्रकारचं कार्य होण्यासाठी आणि आपल्या हातून पुण्य वाढण्यासाठी गुरु वेगवेगळ्या शक्कल लढवतात. खरे गुरु कधी व्यक्तिगत सेवा नाही करून घेत, ते समाजाची सेवा करायला शिकवतात. जी आपण एकटे राहून करू शकत नाही ती संप्रदायाच्या माध्यमातून, समूहाच्या माध्यमातून करू शकतो. भगवंत कुठे आहे? जनतेमध्ये आहे, जनार्दनामध्ये आहे. म्हणून त्याला जनता जनार्दन म्हणतात. रंजले गांजला जो समाज आहे त्याची सेवा करणं म्हणजेच परमेश्वराची सेवा करणं. आणि ही ज्यावेळी सेवा होते त्यावेळेला त्याचा जो लाभांश मिळतो, त्याचं व्याज म्हणूया आपण पाहिजे तर, ते आपल्या भक्तीच्या बँकेत चक्रवाढ पद्धतीने मिळतं. का मिळतं? त्याला टॅक्स कापला जात नाही. का कापला जात नाही? कारण आपल्याला काहीतरी त्याच्या मोबदल्यात मिळेल या हेतूनं आपण सेवा करत नाही. आपण निरपेक्ष हेतूनं सेवा करतो. कुणाला ज्यावेळी शिलाई मशीन दिली जाते त्या आपण कुणी तुमच्यापैकी कोणी असा उद्देश ठेवतो का की तिने संप्रदायात आलं पाहिजे म्हणून, संप्रदायाची सेवा केली पाहिजे. ह्या मुलाला मी कॅम्प्युटर घेऊन देतोय, ह्या मुलाची शिष्यवृत्ती त्याला देतोय, ह्या मुलाला कॉलेजला शिकण्यासाठी पैसे देतोय, तो शिकल्यानंतर आमच्या शाळेत येऊन शिकवलं पाहिजे, अशी कधी आपण अपेक्षा ठेवतो का? म्हणजे निरपेक्ष हेतूनं करतो, त्यामुळे भगवंताला त्याचं व्याज द्यावं लागतं. ज्यावेळी लहान मुलं एखादी गोष्ट करत असतात, आपल्या खर्चातून, पॉकेट मनीतून किंवा खाऊच्या खर्चातून एखादी गोष्ट करतात, तर बाप पण काय करतो, त्याला ज्यावेळी अभिमान वाटतो
त्या बाप त्याच्यात आणखीन पैसे टाकतो त्याच्या पैशात आणि मोठं काहीतरी कार्य करायला होतो. तसाच आपला सगळ्यांचा बाप म्हणजे परमात्मा, तो काय करतो की ज्यावेळी हे पुण्य आपल्याकडे येतं त्या पुण्यामध्ये आणखीन स्वतःकडचं पुण्य टाकतो आणि अशी मोठी भेट या आपल्या संप्रदायाला मिळते. आणि त्यामुळे त्यातून मिळालेला लाभांश हा तुम्हाला प्रत्येकाला मिळून तुमची कर्मरेखा जी आहे की पूर्वी जन्मीच्या भोगामुळे इथे काही आपल्याला जो त्रास होणार असतो ते गुरु काय करतात, ते गंगाजळी टाकून तुमची कर्मरेखा पुसून टाकतात. की जे देव टाकू शकत नाही, जे देव करू शकत नाही ते गुरु करू शकतात. पण गुरु ना करण्यासाठी तुम्ही तशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे, तुम्ही तशा प्रकारचे सेवेत सहभागी झालं पाहिजे, तुम्ही तशा प्रकारचं सामाजिक कार्य केलं पाहिजे. एकट्यानं ते करणं शक्य नाही. गोवर्धन कुणीच एकटा उचलू शकत नाही. सगळ्यांनी जर काट्या लावलं तर गोवर्धन उचलणं कठीण नाही. तसं पूर्वी जन्मीचं जे सुकृत आहे, जे वाईट सुकृत आहे ते आपल्याला नको आहे, ते गुरु 100% पुसणार आणि ते आपल्याबरोबर पुढच्या प्रवासाला गुरु तुम्हाला सर्वांना घेऊन जाणार. हे तुम्ही निश्चिंत मनाने गुरूंवर विश्वास ठेवा आणि आपला पुण्याचा ठेवा वाढवण्यासाठी गुरुसेवा करा. तुम्ही या भवसागरातून तरुण गेल्याशिवाय राहणार नाहीत. आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे.